महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना अर्थातच लाडकी बहीण योजना। या योजनेचे लाभार्थी हे राज्याच्या घराघरामध्ये आहेत, तसंच योजनेचं श्रेय हे घेणारे देखील पक्षापक्षामध्ये आहेत असं म्हणावं लागेल। लाडकी बहीण योजना आपणच अंमलात आणली हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठासून सांगितलंय। त्यातच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या नव्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजनेनंतर राज्यात देखील लाडकी बहीण योजनेची संकल्पना आपण मांडली असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी नव्या वादामध्ये उडी घेतली आहे। बीडमधल्या पालवणमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या। दरम्यान नुकत्याच पालघरच्या प्रचार सभेत देखील फडणवीस आणि शिंदेंमध्ये लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला मोठा हात दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये लाडकीचं श्रेय आणि फायदा हा पदरापारणूक घेण्यासाठी मोठी चढाओढ लागलेली पाहायला मिळेल। लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे, ही माझी कल्पना आहे। शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही, मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत, पण मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताळली। शिवराज चव्हाणांनी लाडकी बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% बोला फुलाची गाठ पडली। मी काही केलं नाही, पण खरं झालं का? दरम्यान देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहील असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंगोलीच्या प्रचार सभेत केलंय। तर लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेंकडे पाहून मतदान करणार आहेत असं वक्तव्य हे स्वतः एकनाथ शिंदेंनी केलंय। तर अजित पवारांनी देखील या योजनेबाबत प्रचार सभेमध्ये भाष्य केलंय। आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली ज्याची चर्चा झाली असं अजित पवार म्हणाले। विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं, अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या, आता हे काय करणार? तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार। 1 वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करू शकत नाही। सर्व सभांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसली, मला खूप जास्त दिसली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जशी संख्या दिसली तशीच संख्या आता दिसते। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे, यावेळेस काहीच नाही, फक्त धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यालाच मतदान करायचं, अशा प्रकारचा संकल्प सगळ्यांनी केला आहे। आमच्या महिला थोड्या का होईना एक स्वयंपूर्ण होऊ पाहतायत, एक चांगल्या पद्धतीने पुढे येऊ पाहतायत। हे काम आम्ही लोकांनी केलं। तुम्हाला माहिती आहे 25,000 कोटी रुपये दरवर्षी मला राज्य सरकारला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात। माझ्या लाडक्या बहिणीच्या करता 45,000 कोटी रुपये आम्ही त्या चांद्यापासून बांध्यापर्यंत लाडक्या बहिणींचा लाभार्थींना द्यायचं काम करत असतो। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनंतर आता प्रफुल्ल पटेलांनी देखील लाडकी बहीण योजनेवरती भाष्य केलंय। तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, त्यामुळे लाडक्या बहीण योजना ही बंद होणार नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत। तर या निधीमध्ये आणखी वाढ केली जाईल असं देखील पटेलांनी सांगितलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याची सरकारमध्ये स्पर्धा रंगली की काय असा सवाल उपस्थित होतोय। माझ्या लाडक्या बहिणी 1500 तो आपल्याला मिळत आहे। कोणी म्हणत असेल मीच देतो, असा काही समजू नका। आमच्या सरकारमध्ये तिजोरीची चावी आमच्याकडेच आहे, राष्ट्रवादीकडेच आहे, असाही नको समजा की दुसरेच देत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।